हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा शिक्षण मंत्री दादा भुसेंना इशारा. सुधाकर बडगुजरांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमदार सीमा हिरे यांचा विरोध. बडगुजरांवरती अनेक गुन्हे, सीमा हिरेंकडून नाराजी व्यक्त. सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी काम केल्यामुळे बडगुजर यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई. मनसे युतीबाबत आम्ही सकारात्मक, महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांचं स्वागतच करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. तर उद्या ओवेसी आझमींनाही सोबत घेणार का, संजय शिरसाटांचा ठाकरेंना उलट सवाल. मुंबई पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढणार, तर ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक जागा लढणार, वरिष्ठ सूत्रांची माहिती. चंद्रहार पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाची ऑफर. कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन, चंद्रहार पाटलांची माहिती. धारावी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक. प्रकल्पाबाबत धारावीकरांच्या समस्या जाणून घेतल्या, तर लवकरच या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता. नेरूळमधील 80 एकरातील लोटस तलाव भराव टाकण्याचा प्रयत्न. जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा सिडकोचा डाव मंदा म्हात्रेंनी हाणून पाडला. वर्ध्यातल्या हिंगणघाट इथल्या नायब तहसीलदारांच्या दालनातच आत्मदहनाचा प्रयत्न. ट्रॅक्टर मालक तरुणाचं तहसीलदार आणि एसडीओवरती गंभीर आरोप. बुलढाण्यात नागरिकांचे गेलेले केस नख परत आले. केस गळती, नख गळती थांबली, पण नागरिकांना आता तपासणीच्या अहवालाची प्रतीक्षा. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा शानदार सोहळा. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजय मिरवणूक. विजेत्या संघाला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी. तर सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली. सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरेंनी विरोध केलाय. बडगुजरांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं म्हणत सीमा हिरेंनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलंय. महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. मनसेकडून येणारी विधानं आम्हाला अपेक्षित नाहीत. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेकडून होणाऱ्या विधानांवर सुषमा अंधारेंनी ही प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून संजय शिरसाटांनी टोला लगावलाय. उद्या ओवेसी आणि अबू आझमींनाही सोबत घेणार का, असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना केलाय. मुंबई पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती मिळतेय. तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक जागांवर दावा करणार आहे, तर काही पालिका युती म्हणून तर काही स्वबळावर लढणार, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मुंबई पालिका निवडणुकीत 150हून जास्त जागा लढल्यास महायुतीला फायदा होण्याची चिन्ह आहेत, तर ठाकरे बंधूंच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही, असं सर्वेचं निरीक्षण असल्याची सूत्रांची माहिती आहे. पालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते धर्माराव बाबा आत्राम यांनी भाष्य केलंय. पक्ष जो निर्णय घ्यायचा ते घेतील, मात्र आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे, याचा विचार करून आम्हाला पुढे जावं लागेल, असं म्हणत आत्राम यांनी स्वबळाचा नारा दिलाय. मी स्वबळाची ही तयारी केली आहे, असं वक्तव्य बाबा आत्राम यांनी केलंय.
भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टीका केली आहे। 2 हाणा पण मंत्री म्हणा अशी गत राणा पाटलांची झाली आहे असं ओमराजे निंबाळकर म्हणाले। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मनसे ॲक्टिव्ह मोडवर आली आहे। पुण्यातील शहर कार्यालयात मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठक पार पडली, तर मनसे सर्वच जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे। निधी वाटपावरून अजित पवारांनी परखड मत व्यक्त केलंय। निधी वाटपाच्या फाईलवर मी एकटाच सही करत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सही करतात असं विधान अजित पवारांनी केलंय। काही दिवसांपूर्वी विपश्यनेसाठी गेलेले माजी मंत्री धनंजय मुंडे धार्मिक विधींसाठी नाशिकच्या रामकुंडावर हजेरी लावली। यावेळी ते धार्मिक कार्यक्रमासाठी नाशकात आल्याची माहिती मिळाली। शरद पवारांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यातून भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलासा मिळालाय। बारामती न्यायालयानं पडळकरांची निर्दोष मुक्तता केली। हिंगोलीत शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह नगरपंचायत अध्यक्ष, नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। येत्या 8 जूनला अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू 8 जून पासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण करणार आहेत। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करण्यासह दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 मानधन मिळावं या मागणीसाठी बच्चू कडू उपोषण करणार आहेत। आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधिकारी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय। सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय। सुरेश धस यांनी हगवणे कुटुंबियांवर देखील हल्लाबोल चढवला। हगवणे बाहेर आले तर लोक त्यांना टोमॅटो आणि शेण मारतील, मात्र त्यानं काही होणार नाही। ते बाहेर आल्यावर त्यांच्यासाठी एक गाडी आणि कवच तयार ठेवा असं थेट आवाहन त्यांनी जाहीर कार्यक्रमातून केलं। वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणच्या अडचणी वाढणार आहेत। वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा मागणार आहेत। पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर कसपटे कुटुंबियांना बंदुकीनं धमकावल्याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात दाखल झालेत। पोलीस सुनीताला अटक करून कारगिलला घेऊन जाणार आहेत। तिथे तिच्या हेरगिरीच्या संशयावरून चौकशी करण्यात येईल। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पावती त्यांनी तब्बल 19 दिवसांनंतर पोलिसांना सादर केली, तर चोरी झालेलं सोनं आरोपी खोतकरनं नांदेड आणि आंबेजोगाई येथे विकलंय। या प्रकरणी पोलिसांचं पथक सोन्याच्या शोधासाठी रवाना झालंय। रत्नागिरीमध्ये भाटे समुद्र किनारी शिंपले पकडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। सलग 3 दिवसांपासून शिंपले मिळत आहेत। वेगवान बातम्या